सत्तेची मस्ती. भाजप पदाधिकारी प्रकाश मुथांच्या लेकानं वयोवृद्धाला कारने चिरडलं. पळण्याच्या नादात अंगावरून पुन्हा फिरवली गाडी. उल्हासनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना, हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिलेली आहे आणि त्यानंतर पळण्याच्या नादात जखमी वयोवृद्धाच्या अंगावर पुन्हा कार घालून त्यांना चिरडल्याची थरारक घटना घडली आहे. या अपघातात देवेंद्रसिंह राजपूत या 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचा मुलगा संजय सिंग राजपूत हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी कल्याणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि सोने व्यापारी अविनाश प्रकाश मुथा याला अटक केली आहे. आरोपी अविनाश मुथा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याचे वडील प्रकाश मुथा हे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सोन्याचे व्यापारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर क्रमांक 1 परिसरातील बिर्ला गेटसमोर देवेंद्रसिंह राजपूत आणि त्यांचा मुलगा संजय हे दुचाकीवरून शहाड स्टेशनच्या दिशेने जात होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव चारचाकी कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्याने कार चालक आणि वाहन काही अंतरावर थांबवले. मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक अविनाश मुथा यांनी तेथून पळ काढण्याच्या नादात कार पुन्हा मागे घेतली आणि रस्त्यावर पडलेल्या जखमी वयोवृद्धाच्या अंगावरून चालवत तिथून पलायन केले. या अमानुष कृत्यात देवेंद्रसिंह राजपूत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, उल्हासनगर.